नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला जो टॉपिक आहे तो त्रिकोणमिती आहे आणि या त्रिकोणमितीमध्ये आपण बेसिक जे काही व्हिडिओ बघितलेले आहे सर्वांनी. आता बेसिक झाल्याचं तर आपला सराव संच म्हणजे आपण 6.1 याची आपण संपूर्ण जणे काय करत आहोत, आतुरतेने वाट पाहत आहोत. बरोबर. आता आपण त्याची आपला काय करायची सुरुवात करायची. या अगोदर मला असं बोलायचं आहे की यामध्ये जे काही सूत्ररचना असतील, त्याचे जे काही गुणोत्तर असतील त्रिकोणमितीचे, हे सर्व आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. आणि मी याचा वारंवार उच्चार करेल, तुम्हाला म्हणजे सहजरित्या ते काय होऊन जातील, पाठ होऊन जातील. त्याच्यासाठी तुम्ही पण त्याचा काय करायचा, उच्चार करायचा आहे. तर आता आपण स्टेप बाय स्टेप गणित करण्याचा प्रयत्न करू. तर पहा, पहिला प्रश्न जो आहे तो या ठिकाणी साईनची किंमत दिली आहे. बरोबर आहे. आणि आपला कॉस आणि काय करायचे, टॅन थिटाची किंमत काढायची आहे. तर आपल्याला कोणत्याही माध्यमातून करता येतात. आपण वेळ द्यायचा नाही, डायरेक्ट आपण करूया. तर पहा, या ठिकाणी काय करणार आपण, त्रिकोणमितीय या ठिकाणी नित्य समानतेच्या काय गुणधर्मानुसार. ओके. हा, तर आता मी सूत्ररचना केली आहे या ठिकाणी की आपल्याला कॉसची किंमत काढायची. तर आपण डायरेक्ट काय करू शकता, या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस काय करायचं, साइन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. ही जी सूत्ररचना आहे कशाच्या आधारे आहे, हे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बरोबर आहे. याच्या आधारे आपण ही रचना मांडलेली आहे, कारण वाटतं. बरोबर आहे. तर पहा, या ठिकाणी लिहायचं कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 चा 1 मायनस साइनची किंमत काय दिली आपल्याला 7/25. या ठिकाणी कंसाचा काय करता, वर्ग. या ठिकाणी 1 मायनस 7चा वर्ग काय होईल 49, 25चा वर्ग काय होईल 625. बरोबर. आता या ठिकाणी अवस्था कोणती प्राप्त झाली आपल्याला, पूर्णांक अपूर्णांकाची. तर 625 एक 625 मायनस चे मायनस घ्या, 49 चे 49 घ्या. बरोबर. आणि या ठिकाणी काय करत आहे 625. पुन्हा काय करायचं, 15 मधून 9 गेले, राहिले 6. या ठिकाणी 1 राहिला, इकडला 11, 11 मधून 4 गेले, 7 राहिले. या ठिकाणी राहिले 5 आणि या ठिकाणी काय 625. बरोबर. या ठिकाणी काय आहे, कॉस स्क्वेअर थिटा. तर या ठिकाणी वर्गमूळ काढून घ्यायचे. कॉस थिटा या ठिकाणी ह्याला वर्गमूळ टाकून द्या. बरोबर. या ठिकाणी काय करायचं, कॉस थिटा इज इक्वल टू 576 वर्गमूळ काय आहे 24 आणि 625 वर्गमूळ काय आहे 25. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण काय काढलं आहे, कॉस थिटाची किंमत आपली क्लिअर झालेली आहे. बरोबर. म्हणजे आपला हा प्रश्न या ठिकाणी योग्य म्हणजे ओके झाला. बरोबर. आता यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक कोणता आहे, दुसरा प्रश्न क्रमांक. तर यामध्ये आपल्याला टॅनची किंमत काढायची. बरोबर आहे. टॅनची किंमत काढण्यासाठी आपल्याला एक सूत्ररचना मी सुरुवातीला सांगितली होती की टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा. बरोबर आहे. त्या सूत्ररचनेनुसार सुद्धा आपल्याला करता येतं. वाटतं या ठिकाणी लिहून घ्या. टॅन थिटा इज इक्वल टू या ठिकाणी काय करता, साइन थिटा भागिले काय करायचं, या ठिकाणी कॉस थिटा. बरोबर. कारण का आपल्या साइनची किंमत आहे आणि कॉसची सुद्धा किंमत आहे. तर साइनची किंमत आपल्याला काय भेटलेली या ठिकाणी 7/25. बरोबर. आणि कॉसची किंमत काय भेटलेली या ठिकाणी 24/25. बरोबर. तर या ठिकाणी पहा, हा 25 कटला, हा 25 कटला, राहिले काय नेमकं या ठिकाणी 7/24. राईट. तर या ठिकाणी काय काढलं आपण, टॅन थिटाची किंमत निघालेली आहे. तर अशा पण आपल्याला टॅन आणि काय कॉसची किंमत कॉसची किंमत काढायला सांगितलेली होती. तर सहजरित्या एक त्रिकोणमिती नित्य समानतेनुसार आपण साइनची किंमत, कॉसची किंमत काढली आणि साइन आणि कॉस असल्यामुळे आपण लगेच काय सूत्ररचना टॅन थिटा इज इक्वल टू साइन भागिले कॉस, त्या माध्यमातून 724 टॅनची किंमत देखील किंमत आलेली आहे. जर आपला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आपला दुसरा प्रश्न आहे. तर या ठिकाणी काय म्हणतो, टॅन थिटा बरोबर 304 आहे. तर यावरून सेक थिटा आणि कोस थिटा आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी एक बेसिक साठी या ठिकाणी सूत्ररचना मी लिहून ठेवी की या ठिकाणी मूळ रचना काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस काय आहे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय 1, हा एक झाला. आणि 1 प्लस या ठिकाणी काय टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू या ठिकाणी काय होईल सेक स्क्वेअर थिटा. आणि यावर दुसरे काय आहे पहा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू या ठिकाणी काय करता कोसेक स्क्वेअर थिटा. राईट आहे. तर पहा, या ठिकाणी आपला किंमत कशाची दिली आहे, टॅनची दिली आहे. आपला सेक काढायचे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. या सूत्राचा आपल्या ठिकाणी उपयोग करता येतो. बरोबर आहे. सेकची निघाली लगेच काय करायचं, सेकच्या विरोधात नेमकं काय कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. तर सहजरित्या आपला हा प्रश्न क्लिअर होऊन जाणार आहे. तर पहा कसं करायचं. तर या ठिकाणी लिहायचं त्रिकोणमितीय नित्य समानतेच्या कशानुसार, गुणधर्मानुसार. ओके. तर पहा काय करणार आता, या ठिकाणी या सूत्ररचना काय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके. सेक स्क्वेअर थिटा. तर 1 चा 1 घ्या, प्लस चे प्लस, टॅनची किंमत काय दिली आहे आपल्याला 3/4. या ठिकाणी कंसाचा काय करता वर्ग इज इक्वल टू आणि सेक स्क्वेअर थिटा जशाला तसा सेक स्क्वेअर थिटा. ओके.
तर पहा हा 1 चा 1 होईल, प्लसचे प्लस 3 चा वर्ग काय होईल 9, 4 चा वर्ग 16, राईट. बरोबरच्या बरोबर या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा. तर काय पहा 16 एक 16 आणि प्लस 9 चे 9 आणि छेद काय भेटले आपल्याला 16, बरोबर या ठिकाणी काय सेक स्क्वेअर थिटा, राईट. 16 9 झाली 25, राईट. 25 छेद 16 या ठिकाणी याला काय करायचं वर्गमूळ टाकायचं, बरोबर या ठिकाणी काय करतात सेक थिटा, राईट. शेवटी म्हणून या ठिकाणी लिहायचं सेक थिटा इज इक्वल टू 25 वर्गमूळ काय आहे 5 आणि 16 वर्गमूळ 4. तर सेक थिटाची किंमत काय भेटली आपल्याला 5/4, बरोबर. तर आता 5/4 सेक थिटाची किंमत भेटली. आता कॉसची किंमत काढायची, तर आपल्याला या ठिकाणी काय करता येईल कॉस थिटाची किंमत काढण्यासाठी लिहा कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय काय करता सेक थिटा, बरोबर आहे. कारण का जिथल्या तिथं नेमक्या किमती काढण्याचा आपण प्रयत्न करायचे. तर 1 चा 1 घ्या प्लस या ठिकाणी सेक थिटाची किंमत आपण काढली किती आहे 5 बाय म्हणजे 5/4, बरोबर आहे. किंवा 5/4 जर लिहिलं फक्त त्याचं काय करायचं व्यस्त करायचं, 4 वरी जातील आणि 5 काय खाली येतील. म्हणजे या ठिकाणी काय भेटलं आपल्याला कॉस थिटा इज इक्वल टू 4/5 ही आपल्या या ठिकाणी किंमत भेटलेली आहे. तर अशा पुन्हा आपला प्रश्न क्रमांक दुसरा झालेला आहे. तर जर आपला स्क्रीनशॉट घ्यायचा ते घेऊ शकता. तसेच आपला प्रश्न क्रमांक हा तिसरा. तर या ठिकाणी काय प्रश्न क्रमांक तिसरा काय म्हणतो कॉट थिटाची किंमत किती दिली आहे 40/9 आहे. तर यावरून कोसेक थिटा आणि साइन थिटाची किंमत काढायची आहे. पहा कॉट दिलेला आहे, कोसेक काढायचं. या ठिकाणी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे व्यवस्थितरित्या सूत्रच नाही दिलाय, प्रश्न काढण्यासाठी लगेच आपल्याला उपलब्ध आहे. फक्त आपला काय पाहिजे एकमेव सूत्र आपला पाठ असणं आवश्यक आहे. तर आपण याच नियमाचा या ठिकाणी उपयोग करणार आहोत. तर या ठिकाणी सुद्धा काय लिहायचं की बाबा त्रिकोणमिती नित्य समानतेच्या गुणधर्मानुसार, बरोबर. हे त्रिकोणमितीय नित्य समानतेच्या गुणधर्मानुसार, ओके. किंवा याची प्रॉपर्टी या ठिकाणी लागू पडते. तर या ठिकाणी लिहा 1 प्लस काय 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय कोसेक स्क्वेअर थिटा, कोसेक स्क्वेअर थिटा, बरोबर. हा तर कॉटची किंमत दिली आपल्याला या ठिकाणी 1 प्लस कॉटची किंमत काय लिहिता या ठिकाणी 40/9 या ठिकाणी कंस करा, कंसाचा वर्ग किंवा स्क्वेअर आणि कोसेक जशाला तसा कोसेक स्क्वेअर थिटा, बरोबर. आता पहा 1 चा 1 ऍज इट इज राहून जाईल 40 चा वर्ग एक बार म्हणजे जर संख्येच्या स्थानी 0 असेल हे सांगायचा भाग जरा. तर 2 बारे काय करायचा 0 करायचा, 4 चा वर्ग काय करणार 16 करणार, छेद काय 9 चा वर्ग किती झाला 81, बरोबर. या ठिकाणी काय हेच कोसेक स्क्वेअर थिटा. तर या ठिकाणी 81 प्लस या ठिकाणी काय आहे 1600 आणि भागिले काय झाली टोटल 81 इज इक्वल टू या ठिकाणी काय कोसेक स्क्वेअर थिटा, राईट. शेवटी काय करणार याची 1681 होईल याची बेरीज आणि छेद काय करत आहे 81. या ठिकाणी काय करायचं कोसेक, राईट आहे कोसेक थिटा म्हणजे वर्गमूळ रिमूव्ह करून घ्या आणि याला वर्गमूळ देऊन टाका, बरोबर आहे. शेवटी म्हणून काय लिहायचं कोसेक थिटा इज इक्वल टू काय 1681 वर्गमूळ काय आहे 41 आणि 9 वर्गमूळ 81 वर्गमूळ काय आहे 9. तर या पद्धतीनं आपण काय काढलेलं आहे कोसेक थिटाची आपली या ठिकाणी किंमत निघून गेलेली आहे, बरोबर. आता यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक आपला साइन आहे, बरोबर. तर या ठिकाणी आपण साइन काढण्याचं काम करू. तर कसा काढायचा तर पहा साइन थिटा इज इक्वल टू आपला 1/2 च्या स्वरूपात भेटून जाईल. साइन थिटा इज इक्वल टू 1 बाय काय करता कोसेक थिटा, कोसेक थिटा. तर 1 चा 1 ऍज इट इज राहील. कोसेक थिटाची किंमत आपण काढली 41 अपॉन काय करता 9. तर या ठिकाणी काय 9 वरी जाईल म्हणजे व्यस्त करायचं आणि 41 खाली येईल, बरोबर. तर या ठिकाणी साइन थिटा इज इक्वल टू काय भेटेल 9 छेद किती भेटलं आपल्याला 81 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. तर अशा पण आपला हा प्रश्न क्रमांक झालेला आहे तिसरा झालाय. जर आपला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल ते घेऊ शकता. तसेच आपला हा प्रश्न क्रमांक 4. तर या ठिकाणी आपल्याला पहा प्रश्न काय म्हणतो जर 5 सेक थिटा मायनस पेलो कोसेक थिटा इज इक्वल टू 0 असेल तर, बरोबर. 0 असेल तर सेक थिटा कॉस थिटा आणि साइन थिटा यांच्या किमती काढायच्या आहेत. तर अशा स्वरूपाचा आपण प्रश्न एक आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक अशा स्वरूपाचा पुस्तक आपल्या पेजवरती छापून दिलेला आहे तो आपण केलेला होता, बरोबर आहे. त्याचं निरीक्षण केलं आणि याचं निरीक्षण केलं तर या दोन्हीमध्ये बराच आपला काय दिसतो फरक जाणवतो. कारण का त्या ठिकाणी आपला सहजच नेमकं साइन अपॉन कॉस इज इक्वल टू आपल्याला टॅन आलेलं होतं, बरोबर आहे. पण या ठिकाणी सुद्धा थोडं तेच येणार आहे टॅनच येणार आहे पण थोडं वेगळ्या पद्धतीने आपल्या या ठिकाणी घुमून प्रश्न पडलेला आहे. तर पहा या ठिकाणी जो दिलेला भाग आहे तो या ठिकाणी आपण काढण्याचं काम करूया. तर पहा या ठिकाणी काय दिलंय आपल्याला एक 5 सेक थिटा
मायनस काय करताय 12 कोसेक थिटा बरोबर आहे आणि इज इक्वल टू काय 0 आहे राईट. हा तर आता पहा या ठिकाणी काय करायचं 5 कोसेक आहे तर या ठिकाणी आपल्याला याची मांडणी मांडता येईल कारण समीकरणाच्या स्वरूपात आहे. तर या ठिकाणी लिहिता येतं 5 सेक थिटा इज इक्वल टू या ठिकाणी काय करता 12 कोसेक थिटा बरोबर. तर पहा या ठिकाणी आता तुम्हाला 1/2 च्या स्वरूपात आपला सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी मी सेकचं काय करणार 1/cos थिटा बरोबर आहे. तर या ठिकाणी काय करायचं हे 5 चे 5 झाले आणि गुणिले काय करता 1 बाय काय करता हे कॉस थिटा राईट आणि बरोबरचे बरोबर या ठिकाणी 12 चे 12 आणि इकडं गुणिले 1 बाय काय करता कोसेक थिटा इज इक्वल टू 1 बाय साइन थिटा बरोबर. या ठिकाणी तसं करायचं साइन थिटा ओके. हा तर पहा या ठिकाणी आता ही जी रचना आहे तर ते कशावरून आपण मांडली तर या ठिकाणी लिहायचं की कॉस थिटा हो कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय काय सेक थिटा आणि दुसरा जो आहे तो कोसेक थिटा वाटलं तर साइन थिटा हो कोसेक थिटा इज इक्वल टू 1 बाय काय साइन थिटा राईट आहे. या सूत्राच्या आधारे आपण या ठिकाणी मांडणी केलेली आहे बरोबर. तर पहा या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला 5 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू या ठिकाणी 12 अपॉन काय साइन थिटा राईट. हा तर आता काय करायचं हे जशाला तशी आता हे साइन अपॉन त्याला मांडणी मांडून घ्या साइन थिटा अपॉन हे इकडं कॉस थिटा आणि बरोबर हे 12 चे 12 ठेवा आणि हे 5 आहे ते नेमकं छेदस्थानी देऊन टाका बरोबर. मग आता या ठिकाणी आता काय या ठिकाणी हे आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा आलेला आहे. मग या ठिकाणी मी काय लिहिणार की टॅन थिटा इज इक्वल टू काय 12 अपॉन 5 राईट 12 अपॉन 5. तर या ठिकाणी याची किंमत मी काढलेली आहे पण कशावरून काढली तर या ठिकाणी तुलना करायची. हा तर लिहायचं या ठिकाणी की साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू काय करता आहे टॅन थिटा हे महत्वाचं आहे राईट. हा तर आपली एक तर किंमत निघाली. आता आपल्याला काय करायचंय सेक थिटा कॉस थिटा आणि साइन थिटाच्या किमती काढायच्या. टॅन थिटा निघालेला आहे बरोबर आहे. तर आता आपल्याला टॅन थिटा निघालेला आहे तर सेक थिटा काढायचे तर आपल्याला या ठिकाणी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा सेक थिटा आपण त्या पद्धतीने काढू राईट. हा तर पहा या ठिकाणी लिहायचं की सेक थिटा इज इक्वल टू प्रश्नार्थ त्या ठिकाणी लिहायचं त्रिकोणमितीय कशाच्यानुसार त्रिकोणमितीय नित्य समानतेच्या गुणधर्मानुसार ओके. तर लिहा सूत्र की 1 प्लस काय टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय सेक स्क्वेअर थिटा राईट. 1 चा 1 घ्या प्लस प्लस टॅनची किंमत काय आहे आपण काढली 12 अपॉन 5 याचा कंस करा कंसाचा वर्ग करा इज इक्वल टू या ठिकाणी काय होईल सेक स्क्वेअर थिटा राईट. तर आता मी या ठिकाणी करेल याला बरोबर. हा तर पहा 1 चा 1 राहील प्लस चे प्लस राहतील आणि या ठिकाणी 12 चा वर्ग काय झाला 144 आणि शेत काय भेटते आपल्याला 5 चा वर्ग 25 आणि बरोबर काय आहे सेक स्क्वेअर थिटा बरोबर. हा तर या ठिकाणी 25 प्लस 100 सॉरी या ठिकाणी 144 आणि आपण काय झाले 25 बरोबर या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा दोन्हीची बेरीज करा 4 आणि 5 काय झाले 9 4 आणि 2 काय झाले 6 1 चा 1 169 आपण या ठिकाणी 25 किंवा 25 बरोबर सेक थिटा करा बरोबर आहे. याला काय करा वर्गमूळ टाकून द्या शेवटी म्हणून या ठिकाणी काय करायचं आपल्याला सेक थिटा इज इक्वल टू 169 चा वर्गमूळ काय आहे 13 आणि 25 चा वर्गमूळ काय आहे 5 राईट. तर या पद्धतीने आपल्याला सेक थिटाची किंमत काढता येते राईट. हा आता सेक थिटाची किंमत निघाली आपला हा प्रश्न ओके झाला राईट. हा तर सेक थिटाच्या मदतीने आपण काय काढू शकतो कॉस थिटाची किंमत काढू शकतो बरोबर. हा तर या ठिकाणी लिहून घ्यायचं आपल्याला ओके राईट. हा तर आता लिहा की कॉस थिटाची किंमत काढायची आपल्याला या ठिकाणी कॉस थिटा इज इक्वल टू प्रश्नार्थ पण सेक थिटाची किंमत भेटली तर या ठिकाणी सरळ लिहायचं कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय काय करता सेक थिटा राईट. तर हा या ठिकाणी जशाला तसा बरोबर 1 चा 1 आणि सेक थिटाची किंमत आपण काढली या ठिकाणी 13 चे 5 बरोबर आहे. 13 अपॉन इथं काय करा 5 म्हणजे 13 बाय काय 5 करायचं बरोबर हे व्यस्त होईल 5 वगैरे जातील 13 खाली येतील म्हणजे वाटतं या ठिकाणी लिहा कॉस थिटा इज इक्वल टू काय भेटेल 513 या ठिकाणी याची किंमत आलेली आहे ओके. हा तर आपला किती प्रश्न हा कॉस सुद्धा किंमत निघाली आहे. आता साइनची किंमत काढायची आपला सर्वांना माहिती आहे
या ठिकाणी पहा साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. आपल्याला कॉसची किंमत माहित आहे, यावरून आपण साइनची किंमत काढू. बरोबर, या ठिकाणी लिहायचं पुन्हा त्रिकोणमितीय नित्य समानतेच्या कशानुसार, गुणधर्मानुसार. काय करणार आता आपला साइनच काढायचं. मी ऑलरेडी सूत्र टाकून दिली या ठिकाणी की साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस काय करायचं, कॉस स्क्वेअर थिटा. कारण का साइनची काढायचं तर पुढे त्याला कॉस ला टाकावं लागेल. बरोबर, हे 1 चे 1 राहून जातील. मायनस कॉसची किंमत काय भेटते आपल्याला, 5 छेद किती 13. आणि या ठिकाणी कंस कारण कंसाचा वर्ग. ओके, हे 1 चा 1 मायनस 5 चा वर्ग काय झाला 25 आणि 13 चा वर्ग 169. राईट, या ठिकाणी लिहायचं 169 169 मायनस चे मायनस 25 चे 25 आणि छेद काय भेटते आपल्याला या ठिकाणी 169. बरोबर, या ठिकाणी समोरच लिहा 9 मधून 5 गेले 4 राहिले, 6 मधून 2 गेले 4 राहिले, 1 चा 1 आणि छेद काय भेटते 169. राईट, याला काय करा वर्गमाळ टाकून घ्या. बरोबर, या ठिकाणी लिहा साइन थिटा. स्टेप आपली बरीच पडते, तुम्हाला आपला जागेचा अभाव असल्यामुळे मी समोरच केलेला आहे. मी स्टेप बाय स्टेप करू शकता. या ठिकाणी लिहायचं साइन थिटा इज इक्वल टू 144 वर्गमूळ काय आहे 12 आणि 169 काय आहे 13. राईट, तर या पद्धतीनुसार आपल्याला साइनची किंमत देखील आपल्याला या ठिकाणी काढता येते. बरोबर, तर अशा पद्धतीनं आपला प्रश्न जो काही चौथा आहे या ठिकाणी आपण काय केलं की 5 सेक आणि 12 कोसेक यावरून आपण सेकचं कशात रूपांतर केलं कॉस मध्ये, कोसेकचं कशात केलं साइन मध्ये 1/2च्या रूपात. आणि त्याच्यानुसार साइन आपण कॉस केलं कशावरून, कारण का टॅन वरून. कारण साइन आपण कॉस काय होतं टॅन होतं, टॅनची किंमत आपण ठरवली आणि टॅनच्या मदतीने आपण कशाची किंमत काढली, सेकची किंमत काढली. 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. सेक काढल्याच्या नंतर त्याच्या मदतीने आपण कशाची किंमत काढली, कॉसची किंमत काढली. कारण का कॉस थिटा इज इक्वल टू 1/sec थिटा होतं आणि सेकच्या मदतीने कॉसची काढल्याच्या नंतर कॉसच्या मदतीने आपण कशाची किंमत काढली, साइनची काढली. या ठिकाणी पहा साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हे जे रचना आहे ते कशाने काढली, कारण का आपला काढायची होती किंमत कशाची, साइनची. साइन थिटा स्क्वेअर इज इक्वल टू हा 1 आणि हे प्लस आहे ते पुढे जाऊन मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे, तर अशा पद्धतीने रचना करून आपण ज्या काय सेक कॉस आणि साइन याच्या आपण गुणोत्तराच्या या ठिकाणी किमती काढलेल्या आहेत. तर अशा पुन्हा हा प्रश्न क्रमांक आपला चौथा झाला आहे. जर आपला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर ते काढू शकतो. तर या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 5वा. तर या ठिकाणी कशा पद्धतीने करायचं या ठिकाणी पाहूया. तर पहा प्रश्नाचं स्वरूप काय या ठिकाणी, जर टॅन थिटा बरोबर 1 असेल, जर टॅन थिटा बरोबर 1 असेल तर साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा याची किंमत काढा. बरोबर आहे, मग आता कशा पद्धतीने आपण करू, तर आपल्या या ठिकाणी काय सूत्र रचना सर्वांना पाठ आहे. बरोबर आहे, तर त्या सूत्राच्या माध्यमातूनच आपल्याला याच्या किमती काढायच्या आहेत. तर पहा 1 बाय 1 किंवा स्टेप बाय स्टेप आपण कशा पद्धतीने करू या ठिकाणी पाहूया. तर पहा आता पहा टॅन थिटा, तर टॅनचं जर 1/च्या स्वरूपात जर जायला गेलं तर 1 म्हणजेच काय टॅन थिटा इज इक्वल टू 1 कॉट. तर आपला कॉटची किंमत देणार फक्त दिली कशाची, टॅनची किंमत. मग 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे याच्यामध्ये आपला सेकची किंमत निघून जाईल. सेक झाला की सेकच्या मदतीने 1/2च्या स्वरूपात काय कॉस थिटा इज इक्वल टू 1/sec थिटा. बरोबर आहे, त्याच्या मदतीने काय निघेल कॉसची किंमत निघेल. आणि कॉसची जर किंमत निघाली तर कॉसच्या मदतीने आपण साइनची किंमत काढू शकतो. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर आहे, मग त्याच्यानंतर साइनची निघाली तर साइनच्या विरोधात आपलं काय कोसेक आहे, कारण का कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा. म्हणजे जागच्या जागी आपल्या किमती या ठिकाणी निघत आहेत. तर आपण स्टेप बाय स्टेप करूया. तर पहा या ठिकाणी लिहा की त्रिकोणमितीय काय नित्य समानतेच्या गुणधर्मानुसार. ओके, हा तर पहा लिहा 1 प्लस या ठिकाणी टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय करता सेक स्क्वेअर थिटा. राईट, तर पहा 1 चा 1 घ्या, टॅनची किंमत काय दिली आपल्याला या ठिकाणी 1 चा वर्ग. राईट, म्हणजे या ठिकाणी बरोबरचे बरोबर या ठिकाणी काय करता सेक स्क्वेअर थिटा. तर या ठिकाणी 1 चा 1 झाला, हा सुद्धा 1 म्हणजे 1च झाला आणि पुन्हा नेमकं या ठिकाणी काय करता सेक स्क्वेअर थिटा. तर या ठिकाणी काय होईल, हे एकनिकी झाली 2 झाली. मग या ठिकाणी काय होईल, हे सेक थिटा पण या ठिकाणी याचं वर्गमूळ निघू शकत नसल्यामुळे कशात बसली वर्गमाप किंमत बसते. तर यावरून आपल्याला काय करता येतं की सेक थिटाची जी किंमत आहे ती किती निघाली आपली वर्गमाप 2 निघाली. बरोबर आहे, मग आता सेकची निघाली. बरोबर आहे, मग सेकच्या मदतीने आपण काय करू कॉसची किंमत काढू. तर या ठिकाणी लिहून घ्या की कॉस थिटा इज इक्वल टू प्रश्नार्थ. राईट आहे, तर लिहा कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय काय करत आहे सेक थिटा. राईट, बरोबरचे बरोबर. या ठिकाणी 1 चे 1 आणि सेक थिटाची किंमत काय आपली वर्गमुळात 2. राईट, तर यावरून काय लिहित आहे कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. राईट ना, तर या ठिकाणी काय कॉसची सुद्धा आपली या ठिकाणी किंमत आपण काढलेली आहे. राईट, हा त्याच्यानंतर आपला
सेक निघालेला आहे, कॉस निघालेला आहे. आता कॉसच्या मधून आपण काय करू, साईनची किंमत काढू. बरोबर. तर या ठिकाणी पहा की दुसरा उल्लेख करायचा त्रिकोणमितीय नित्य समानतेच्या गुणधर्मानुसार. तर आपला काढायची किंमत कशाची, साईनची. तर साईनची कॉसची भेटलेली आपला, साईन डायरेक्ट लिहू शकतो या ठिकाणी की साइन स्क्वायर थिटा इज इक्वल टू 1 मायनस काय करता, कॉस स्क्वायर थिटा. राईट. कशावरून, तर या ठिकाणी लिहायचं साइन स्क्वायर थिटा प्लस कॉस स्क्वायर थिटा इज इक्वल टू 1 या नित्य समानतेच्या गुणधर्मावरून. मग या ठिकाणी लिहा साइन स्क्वायर थिटा इज इक्वल टू 1 ची 1 मायनस कॉस ची किंमत काय या ठिकाणी 1 बाय आणि या ठिकाणी वर्गमुळात आणि कंसाचा काय करता वर्ग. तर या ठिकाणी पुन्हा साइन स्क्वायर थिटा इज इक्वल टू 1 चा 1 घ्या, मायनस ची मायनस, हा 1 चा 1, 1 चा वर्ग 1च, हा काटला भेटलं काय या ठिकाणी 2. तर सरळच आपल्याला तर वाटलंच तर मी या ठिकाणी करेल. राईट. काय आहे हे, साइन स्क्वायर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 1/2. राईट. या ठिकाणी लिहा साइन थिटा इज इक्वल टू, म्हणजे 1 मध्ये अर्धा गेला तर राहणार किती, अर्धाच राहणार. सरळ नेमकं वाटलं तर इथं तुलना देखील करू शकता तुम्ही. बे मायनस 1 आणि छेद काय 2, 2 मध्ये गेला 1 राहिला आणि छेद काय 2 राहिला. तर याचं काय आपल्याला पुन्हा नेमकं हा स्क्वायर कट करा आणि या ठिकाणीच वर्गमुळात देऊन टाका. वर्गमुळ जर काढलं तर या ठिकाणी 1चा वर्ग काय निघतं, 1 निघतं आणि दोन्ही संख्या पूर्ण संख्या नसल्यामुळे कशात बसते, ती वर्गमुळात बसते. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय भेटलं, ओके साइन ओके याचा वर्ग केला आपण. वर्ग केल्याच्या नंतर बे ओके. राईट. तर साइनची सुद्धा किंमत काय भेटते आपल्याला 1च्या वर्गमुळात 2 भेटलेली आहे. राईट. काय अडचण नाही, कारण का पूर्णवर्ग संख्या नसल्यामुळे ती दोन्ही संख्या कशात बसली, आपलं वर्गमुळात बसलेली आहे. त्याच्यानंतर साइन निघालं. साइन निघाल्याच्या नंतर साइनच्या विरोधात काय आहे, कोसेक आहे. सहजरित्या काढू शकतो आपण. कोसेक थिटा इज इक्वल टू प्रश्नार्थ लिहा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 बाय काय करता आहे साइन थिटा. तर 1 चा 1 साइन थिटाची किंमत काय आहे या ठिकाणी 1 बाय इथं √2. तर शेवटी काय होईल, √2 वरी जाईल आणि एक खाली येईल. म्हणजे या ठिकाणी लिहिता येईल की कोसेक थिटा इज इक्वल टू √2. बरोबर आहे. म्हणजे कोसेक थिटाची जी किंमत आहे ती या ठिकाणी काय आली, वर्गमुळात 2 आलेली आहे. बरोबर. तर आपलं पहा साइन निघाला, कॉस सेक कोसेक. राईट. सर्व किमती निघाल्या. तर या ठिकाणी आपण क्रिया करूया. वाटलंच ते या ठिकाणी आहे. तर पहा लिहाय साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन काय करता सेक थिटा आणि प्लस काय कोसेक थिटा. म्हणजे साइनची किंमत पहा, साइन ओके साइनची किंमत 1/2 वर्गमुळात 2, 1/2 वर्गमुळात 2 प्लसचा प्लस. कॉसची किंमत काय 1/2 वर्गमुळात 2, 1/2 वर्गमुळात 2 अपॉन सेकची किंमत काय आहे, सेक सुरुवातीलाच काढला आपण किती आहे वर्गमुळात 2 प्लसचा प्लस. कोसेकची किंमत काय आहे वर्गमुळात 2. राईट ना. या ठिकाणी म्हणजे छेद समान आहे त्याची 1 + 1 + 1 आणि या ठिकाणी काय अपॉन काय करता दोन्ही पैकी एक कॉमन घ्या अपॉन. या ठिकाणी याचा सहगुणक याचा सहगुणक किती झाले 2 वर्गमुळात 2. राईट ना. मग एकूण किती झाली 2. बरोबर आहे. वाटलंच तर समोरच नाही इथं एकूण झाली 2 आणि छेद वर्गमुळात 2 भागिले किती 2 वर्गमुळात 2. आता क्रिया कशी करायची पहा. हे 2 छेद वर्गमुळात 2 मी लिहिले. या ठिकाणी भागाकार असतो म्हणजे अवस्था कशी असते अशी असते. राईट आहे. तर वाटलंच तर या ठिकाणी एक स्टेप टाकून मी 2 छेद वर्गमुळात 2 आणि या ठिकाणी भागिले या ठिकाणी काय आहे 2 वर्गमुळात 2. ह्याच्या खाली काय नेहमी काय असतं 1 असतं. तसं या ठिकाणी 2 छेद वर्गमुळात 2 लिहिलं भागिले विरुद्ध काय झाले गुणिले झाले. हा एक कुणीकडे गेला वर गेला आणि 2 वर्गमुळात 2 राहिला. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी पहा हा 2 कटला हा 2 कटला. सर्व वरी काय आला आपला एकाएकी 1 होईल आणि हा कटला भेटलं काय आपल्याला एक फक्त 2. राईट आहे. आणि जरी दोन्हीचा गुणाकार केला या ठिकाणी तुम्ही असं की वर्गमुळात 2 गुणिले 2 तर याचा गुणाकार काय होतो 4 होतो. 4चं वर्गमूळ जर काढलं काय निघतं 2 निघतं आणि वरचं 1चा 1. म्हणजे या ठिकाणी सांगायचंय आपल्याला की याची जी काही किंमत आहे साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा याची किंमत किती फक्त 1/2 किंमत आलेली आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक हा 5वा क्रमांक झालेला आहे. म्हणजे आपण काय केलं थोडक्यात सांगत
टॅन थिटाची किंमत 1 देते. टॅन थिटाच्या मदतीने 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर. म्हणजे पहा सेकची किंमत निघाली. सेकच्या मदतीने आपण काय करू, सेकच्या विरोधात काय कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय सेक थिटा. या ठिकाणी पहा कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय सेक थिटा, बरोबर. म्हणजे आपली या ठिकाणी सेकची किंमत सुद्धा निघाली. मग पण ओके कॉस थिटा बरोबर आहे. कॉस थिटाची किंमत निघाली. कॉस थिटाच्या मदतीने आपण काय केली, साईनची किंमत काढली. या नित्य समानतेनुसार साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, राईट आहे. कॉस आपलं साईनची किंमत निघाली आणि साईनच्या मदतीने आपण काय केलं, कॉसेक थिटा इज इक्वल टू 1 बाय साइन थिटा. तर त्याच्या पद्धतीने आपण वर्गमूळ 2 काढलं आणि ज्या किमती निघाल्या त्या किमती आपण समीकरणात मांडल्या. मांडून आपली जी काय अंतिम क्रिया काय आली 1/2 आलेलं आहे. जर आपल्याला या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता.